दुपारच्या भरून भाऊ आपलं भूक लागली होती तर विकासम भाऊ पण आलता गावाकडच्या वाणी चटणी चिरी ते घेऊन चिरी नव्हती फक्त चटणी होती बरं का. भूक जब्बर लागली होती त्याच्यामुळे काही त्यानं काही पोट होतं त्याच्यामुळे तशी केळी खाऊन घेतली. विकासला म्हणलं खायचं तर कायचं काय कोणी काही खात नव्हतं. दुसरा सोम तर खातच होता भाऊ सोम तर एकच बरं का. त्याच्यानंतर एकदम गंभीर चर्चा चालली एकदम गंभीर चर्चा चालली बरं का. म्हणजे दुसरं काय चर्चा चाललीच नाही. आम्हाला खायचं होतं भूक लागली होती काय काय नाही काही समजत नव्हतं बरं का. पण शेवटला डिसाईड झालं आमचं दुकानामध्ये गेल्यावर शेवटला डिसाईड झाल्यानंतर आम्ही सामान ते घेतलं बरं का. मस्त करायचं काय होतं ब्लॉग शेवटपर्यंत मजा येणार तुम्हाला. जे आम्हाला खायचं होतं ते आम्हाला करत शेवाय पण त्याच्या आधी जे हे आपलं चहा करून घेतली शेवाय पाय लय शेवाय तर लय मोठं होतं बरं का. पण त्याच्यात चहा होती चहामध्ये भाऊ साखर जास्त पडली होती. एक घास खाल्ला एवढं गोड लागलं भाऊ बाहेर काय सांगा तुम्हाला. पण काय करा फेकून बी देता येत नाही आता भूक लागेल सध्या तर आपलं मस्त पहिलं खाऊन घेतलं त्याला. त्याच्यानंतर आपला शेवायचा कार्यक्रम चालू झाला बरं का. बेद शेवायत येत होतं बरं का. पण तरी बी चुका नाही हो म्हणून फोनामध्ये पाहत होते काय आमचं आश्चर्यच पाहत होतं बरं का त्याच्यामध्ये. पण काय करा आता खाणं आहे पोटाचं पाण्यासाठी. त्याच्यानंतर आपला शेवा बनणं झालं बरं का सुरू. त्याच्यानंतर पहिलं टाकलं आपण तूप. ब्लॉग शेवटपर्यंत कसा वाटला कसं नाही. मी आता घरी कधी शेवाय केला नाही काही केलं नाही बरं का. कारण की घरी मम्मीने तर राहतेच करायला. त्यांना काय म्हणलं मी नाही करत म्हणलं हाताला जे पहिलं चटका बसून घेतला तुम्ही कारण की वात्ता चटका बसला होता. शेवाय तर घेतलं मस्त टाकून हालाला तर काही नव्हतं होता चमचा आणि दुसरं होतं धरात जागी होतं कागद घेतलं होतं आणि आचरी याला तर सगळं येत होतं बरं का. पण तरी बी मजा घेत होतं आमची. जे होईन शेवा जे होईन म्हणलं ते जे होईन तर सुरू केलं करायला तर करू म्हणलं शेवटपर्यंत. आपली तर मिरच्या खोडीत आहे पण त्याचे काजू बदाम खोडीत होतो आम्ही. पहिलं म्हणलं सगळं होतं त्याच्यात काजू बदाम खा म्हणलं थोडे सगळ्यात पहिलं मोजून काजू बदाम घेतले मस्त वरचे काढून आपल्यावर वाटायला चंद्र म्हणलं राहून दे म्हणलं कुठं दुसऱ्याच्या पोटाला हाणता. आपलं दूध ओतून घेतलं बरं का मस्त. दूध तर शिकवतं पुरतक नाही म्हणलं ते दूध पाहूनच वाटत होतं पुरणार नाही म्हणून. तुम्हाला बी अंदाज आला असेल अंदाज आला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. हे पळी अशी होती जसं काय म्हणजे पुरा चमचाच होता बरं का तो. आमचं भाऊ शेवायवरनं पूर्ण झालं बरं का मस्त. त्याच्यामध्ये ना दूध दिसत होतं तुम्हाला वरचं वाटत असं बरं का केसर. पण जे शेवाय ना पहिले टाकले होते त्याच्यात जळून वरील पाथ्या जळून वरील शेवाय त्या तर वरून तर आम्हाला एकदम भारी दिसत होतं बरं का शेवाय. पण खाऊन कसं ती कोणची हिंमत होत नव्हतं खायला चौकशी म्हणून. शेवाय तर झालं भाऊ बारा मस्त बारा नाही म्हणता येणार भारीच झालं बरं का. मस्त वरवलो. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आज एक नवीन व्हिडिओसाठी फॉलो नक्की करून घ्या. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.